उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारं परमाद्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वेदां दाण्डान्धकारापहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती मुक्तिप्रदां शारदां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं मानवयोग्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। प्रथम हि गुरु को शिष्य नमामि गुरु चरण में दाद लगाओ। कहो तुम्हें भूल गए मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त वंश गुरु चतुर्नामों पे जिनके पद वंदन करो नासत में चराचरा अदृश्य रूपान वास करणारे गुरुदेवता अखिल कोटि ब्रह्मांड नायक परमात्मा देवादिदेव भगवान महादेव श्री सीताराम जी, श्री सच्चिदानंद भगवान श्री राधा कृष्ण जी, श्री हनुमान जी, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज, विठ्ठल बाबा, विश्वनाथ बाबा,
सद्गुरु रावजी बाबा संत महंत अनंत ज्ञानी भक्तिमती माता प्रभुप्रेमी सज्जन सहकारी नाटकरी श्रवण करणारे सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि भगवंताच्या पवित्र पावन मंगलमय कथेला सुरुवात करतो। सूतजी कथा सांगत आहेत आणि शौनकादी कथा ऐकत आहेत। एक एक भक्तांच्या कथा ऐकता ऐकता श्रोत्यांच्या मनामध्ये शौनकादी ऋषींच्या मनामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतो आहे। कोणाचे नेत्र भरून येत आहे, कोणाचा कंठ दाटून येत आहे, कोणाच्या अंगावरती रोमांच उभे राहत आहे। अशा प्रकारे सूत महाराज जी कथा शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात तीच कथा सांगत आहे। आता सूतजी म्हणतात की श्रोते हो, शौनकादी ऋषींनो, ऋषभदेव हा भगवंताचा अवतार होता, पण मग हंस माणसानं कशा पद्धतीने जीवन जगावं याच्या आचारसंहिता त्याला दाखवली। राजा असल्यावर सुद्धा कोणत्याही भोगाच्या ठिकाणी त्याची आसक्ती नव्हती, कुठल्याही विषयामध्ये तो लिंपित नव्हता। आणि जो भक्त असतो मायबाप हो, त्याला बाकीच्या गोष्टीत काय पण या देहाबद्दल सुद्धा आसक्ती नसते। का भक्त ऐसे जाना जे देही उदास, भक्त ऐसे जाना, जाना म्हणजे पहा का, जाना म्हणजे काय, जाना म्हणजे समजा, जाना म्हणजे ओळखा। आपण भक्तायले पाहतो, जाणत नाही, आणि म्हणून आपली फरकत होते। आपण हिरा समजून गारगोटीच्या मागे लागतो आणि आपल्याला काय साध्य होत नाही। म्हणून तुकोबारायांनी भक्तांचे लक्षण सांगत असताना भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारले, या देहाची सुद्धा आसक्ती नाही। आणि म्हणून ऋषभदेव अंगावरती कपडा सुद्धा ठेवत नव्हते, कुठल्या प्रकारचा शृंगार केला नाही, दाग दागिने नाही, माळा नाही, मुद्रा नाही, दिगंबर अवस्थेमध्ये फिरायचे। लोकांना वाटायचे पागल आहे, पण ते परमहंस होते। त्यांनी आपल्या मुलांना उपदेश केला आणि बापानं आपल्या मुलांना जरूर उपदेश करावा हिताचा, कारण आई आणि वडील हे मुलांना शिकवणारे असतात। कोणीही जन्मानं उच्च नाही, संस्कारात द्विज उच्चते। माणूस हा जन्मानं श्रेष्ठ नसून तो संस्कारानं श्रेष्ठ होतो। एखादा नीच कुळामध्ये जन्माला आलेला, पण त्याला जर संस्कार भेटले तर तो ब्रह्मर्षी होऊन जातो, ब्रह्मपदाला प्राप्त होतो। आणि एखादा उच्च कुळात सुद्धा जन्माला आला आणि संस्कार जर नसेल, आचार भ्रष्ट असेल, तर तो राक्षस वृत्तीचा माणूस नीच म्हणून बनतो। तुकाराम महाराज म्हणतात ना, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसवनी। ब्राह्मण कुळात आहे पण अभक्त आहे। ब्राह्मण तो एक चोखा महार, अंजुजा तो चांबार। कोण ब्राह्मण आहे? चोखा महार, रोहिदास। कशानं? संस्कारानं, आपल्या कर्मानं। आणि म्हणून मनुष्य जन्मानं श्रेष्ठ नाही, मनुष्य कर्मानं श्रेष्ठ असतो। आणि कर्म कसं करावं याची शिकवण ऋषभदेवांनी आपल्या मुलांना दिली। सेवांगार मावर विमुक्त दे, सामोदार योषिताम संगी संगम, महान स्त्री समजिता प्रशांता, मनेव सुहृदम साधवे। मुलांना
तुम्हाला जर आपलं कल्याण करावं असं वाटत असेल तर तुम्ही संतांना शरण जा, संतांची सेवा करा. भगवंत सुद्धा अर्जुनाला सांगतात भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पैगाववे जरी मनियाती आणावे, तरी संताया बघावे सर्वस्वेशी. संतांना भजावं, आपलं कल्याण करावं असं वाटत असेल संतांना भजावं म्हणजे काय करावं? संतांची सेवा करावी. संतांना भजणं म्हणजे संतांच्या विचारानं चालणं, संतांच्या आज्ञेनं चालणं म्हणजे आपलं कल्याण होतं. आणि आपल्याला जर नरकात जायचं असेल तर आपण स्त्रीच्या संघामध्ये किंवा जे कामी पुरुष आहे त्यांचा संघ करू नये. आणि त्यांचा संघ जर केला तर नरकाची प्राप्ती होते, अधोगती प्राप्त होते. या ठिकाणी स्त्रीची निंदा नाही, पण स्त्रीच्या ठिकाणी मायेचं प्रभुत्व जास्त असल्यामुळे मनुष्य स्त्रीच्या मोहामध्ये फसतो, आसक्तीमध्ये फसतो. आणि कामातुरानाम न भयम न लज्जा. जेव्हा मनुष्य कामातूर होतो तेव्हा त्याला भय राहत नाही, भीती राहत नाही, लज्जा राहत नाही. अशा प्रकारे ऋषभदेवांनी आपल्या मुलांना उपदेश केला. ऋषभदेवांच्या 100 मुलं होते. इंद्राची मुलगी जयंती, तिच्याबरोबर ऋषभदेवांचं लग्न झालं होतं. आणि त्या जयंतीपासून 100 मुलांची उत्पत्ती झाली. सर्वात मोठा भरत होता. 9 मुलं 9 नारायण बनले. 9 मुलं कर्मकांडाचे अधिकारी झाले. त्या ऋषभदेवाचा जो मोठा मुलगा होता भरत, हा फार धार्मिक होता, शूर होता, वीर होता. आपल्या देशाचं नाव अजनाभ देश होता. पण त्या भरतामुळे या देशाचं नाव भारत पडलं. अनेक असं ऐश्वर होतं त्या भरताचं, नाही भोगिले सुरवरी ऐसे भोग भोगून त्या गेले. जे देवादिकांना भोगायला भोग भेटत नव्हते ते राजा भरताला भेटत होते. इतकं ऐश्वर होतं. 18 भार वनस्पती होतं. त्या राजाच्या राज्यामध्ये सर्व काही मुबलक होतं. एकापेक्षा एक अनेक सुंदर राण्या होत्या. शास्त्रकार म्हणतात, जे विषय भोग भोगिती त्याशी कदा नवे विरती. भरते केली नवल ख्याती सेविला श्रीपती भोग त्याने. ज्यांना सर्व गोष्टी अनुकूल आहे, विषयाची प्राप्ती आहे, अशा लोकांच्या ठिकाणी अनुताप होत नाही, वैराग्य येत नाही. आम्हाला देवाची आठवण, आम्हाला वैराग्य केव्हा येतं? जेव्हा आमची फटमार होते, आमच्या जीवनात हाडहाड होते, तेव्हा आम्हाला वैराग्य येतं. सर्व गोष्टी अनुकूल आहे, एकापेक्षा एक सुंदर स्त्रिया पत्नी आहेत, खाण्यासाठी मुबलक पदार्थ आहे, मुलं आज्ञाधारी आहे. अशा माणसाला वाटतं का देवाची गरज वाटते का? नाही. पत्नी मेरी गुरु, पैसा बन गया भगवान, बच्चा मेरा शालिग्राम. पत्नी बन गई गुरु, पैसा बना भगवान. पैसा बना भगवान, पत्नी मेरी गुरु, बच्चा मेरा शालिग्राम, तो मैं भजन किसका करूं? त्याचं तेच आहे. बायको, मुलगा, घर, त्याला वैराग्य येत नाही आणि देवाची गरज वाटत नाही. पण दुःखामध्ये माणसाला देवाची गरज वाटते. कारण जिकडून तिकडून हाडहाड झालं की मग त्याला वाटतं की आता देवाशिवाय काही पर्याय नाही. पण भरताला मात्र काही अडचण नव्हती. भरताच्या जीवनात दुःख आलं नाही. पण एके दिवशी भरत बसले आणि भरत बसल्या बसल्या त्यांनी चिंतन केलं की मी एवढं ऐश्वर कमवलं, एवढं माझं साम्राज्य आहे, सर्व गोष्टी अनुकूल आहे, पण या सर्व गोष्टी नाशिवंत आहे.
यांचा नाश होणार आहे. गोष्टीचा जे पदार्थ आहे त्याचा नाश झाला की त्याच्या सुखाचा सुद्धा नाश होतो. आता ह्या कूलरच्या हवेचा आम्हाला सुख आहे, आनंद वाटतो, पण कूलर लाईन गेल्यानंतर कूलरची हवा बंद होईल. कुठपर्यंत कूलर आहे त्याची कंडिशन उत्तम आहे, तो चालू आहे, त्याच्यात लाईन आहे, तो त्याच्या हवा देतो तोपर्यंत त्याचा आनंद आहे. त्याचं कार्य बंद झालं म्हणजे त्याच्यापासून आनंद नाही. तसं हे जे संसारिक सुख आहे नाशिवंत आहे, याचा एक दिवस नाश होणार आहे आणि म्हणून त्या सुखाचा सुद्धा नाश होईल. पण मला तर अविनाशी सुखाची प्राप्ती पाहिजे. मी जर मेलो आणि चित्रगुप्ताच्या दरबारात गेलो, आपण प्रत्येक जण मेल्यानंतर एका कोर्टात जावं लागतं. त्या कोर्टाचा न्यायाधीश आहे चित्रगुप्त. त्या ठिकाणी आपले दाबदबाब होता. तुला मृत्यूलोकात माणूस म्हणून पाठवलं, तू तुझं फाईल काढ, काय काय कर्म केले, दुष्कर्म सुकर्म काय काय केले ते दाखव. तेव्हा मी काय सांगणार आहे. म्हणून कबीर महाराज म्हणतात, वादिन की तजबी करो रे मन, वादिन की तजबी, वादिन की तजबी करो रे मन, वादिन की तजबी, वादिन की तजबी करो रे मन, वादिन की जब यमराज आनी गिरी है, 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 थर थर कांपे शरीर, कर रे मनवा वादिन की तजबी, वादिन की तजबी, कर रे मनवा वादिन की तजबी, वादिन की तजबी, कर रे मनवा वादिन की तजबी, वादिन की तजबी, कर रे मनवा वादिन की तजबी, मार के सोटा प्राण निकाले, 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 थर थर कांपे शरीर, मरने मनवा वादिन की तजबी, नयन बहे चाहिए, कर रे मनवा वादिन की तजबी, वादिन की तजबी, कर रे मनवा वादिन की तजबी, वादिन की तजबी, कर रे मनवा प्रत्येक मनुष्यानं त्या दिवसाची काळजी घ्यावी की मला एक दिवस हे सोडून जायचं आहे. मला चित्रगुप्ताच्या दरबारात उभं केलं जाईल आणि त्या ठिकाणी माझे दाबदबाब होतील. लोकांना जरी माझं माहित नसलं तरी त्या यमराजाच्या दरबारात सर्व लेखाजोखा आहे. तुम्ही कितीही लपून छपून पाप करा, तुम्ही जगापासून लपू शकता पण त्याच्यापासून नाही लपू शकत. तुम्ही जिथेही जा तिथं तो आहे साक्षी रूपानं तुम्हाला पाहणार. आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचं आपले हाल व्हायला नको, आपल्याला नरकाची प्राप्ती व्हायला नको, आपल्याला तप्त लोखंडावर तापून
चटके द्यायला नको. अनेक 28 प्रकारचे नरक आहेत. या दातातून वाचायचं असेल तर आपण भगवंताला शरण जायला पाहिजे. कळत ना कळत आपल्या हातून जर पाप झाले असतील तर त्या पापातून आपण मुक्त कसं होऊ यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि काही जर नाही जमलं तर कमीत कमी जे संत महात्मे आहेत त्यांच्या नावाचा जरी जप केला तरी तुम्ही पापातून मुक्त व्हाल. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, नेघे माझी वाचा तुती महालाभ भुकासाठी. कसे जरी पाप असले तर संतांच्या जपानं नामस्मरणानं जातात. भरतानं विचार केला आणि भरतानं राजवैभवाचा त्याग केला. आपल्या मुलाला बसवलं. गंडकी नदीच्या किनाऱ्यावरती आले आणि एक ढोपी बांधून आश्रम बांधून त्या ठिकाणी राहायला लागले. रात्र निस्त्रिकाल संध्या करायचे, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि उरलेल्या वेळेमध्ये भगवंताचं नाम चिंतन करायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताच्या नामचिंतनामध्ये त्यांचे दिवसामागून दिवस, वर्षामागून वर्ष चालले. करता 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 वृद्धापकाळ जवळ आला. एके दिवशी नदीमध्ये उतरून सूर्याला अर्घ्य देत असताना त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक गर्भवती हरिण पाणी पिण्यासाठी आली. हरिण पाणी पिते आहे तेवढ्यामध्ये मागून एका सिंहानं डरकाळी फोडली, गर्जना केली. हरिण सिंहाच्या गर्जनेने डरकाळीनं घाबरलं आणि नदी पार करण्याचा प्रयत्न केला. त्याने उडी मारली. उडी मारत असताना त्या हरणीचा गर्भपात झाला. तिचं पाडच पाण्यामध्ये पडलं आणि दुसऱ्या किनाऱ्यावरती जाऊन हरिण मृतप्राय झाली. पाण्याच्या प्रवाहामध्ये ते पाडस पाहत आहे. भरताच्या मनामध्ये दया निर्माण झाली. भूतांची दया हे भांडवल समता, आपुली ममता नाही दे. दया पाहिजे, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोड़िए, जब लग घट में प्राण. दया धर्माचं मूळ आहे आणि म्हणून ते संत असल्या कारणानं त्यांच्या हृदयामध्ये दया निर्माण झाली आणि ते पोहत पोहत जाऊन वाहणाऱ्या पाणसाला त्यांनी पाण्यातून काढलं. आपल्या आश्रमामध्ये शेकोटी करून त्याला शेक दिला. आश्रमात असणाऱ्या गाईचं दूध पाजून त्याचं पालन पोषण करायला लागला. पाडस मोठं झालं. आता रांगायला कुदायला लागलं. त्या भरतात आणि त्या पाडसाचं अतिशय प्रेम झालं. करता 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 एक दिवस भरताचा वृद्धापकाळ, आयुष्य संपण्याची वेळ आली आणि भरताला चिंता लागली की या पाडसाचा आई बाप सर्व काही मी आहे. मी गेल्यानंतर या माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल ही चिंता करू लागले. आणि असं चिंतन करत असतानाच काळानं उडी मारली आणि त्या भरत राजाला राजवैभव त्याग केल्यावर सुद्धा, अनेक वर्षाची साधना तपश्चर्या केल्यावर सुद्धा अंतःकाळी वासनेच्यामुळे हरणाच्या गर्भात जन्म घ्यावा लागला. जड भरत राजा गर्भात गेला, जड भरत राजा
गेला जल भरत राजा जल भरत राजा जल भरत राजा गेला जल भरत राजा गेला जल भरत राजा गेला जल भरत राजा गेला काला तो घातला काला तो घातला हरि मोती गाता हरि मोती गाता हरि जल भरत राजा हनी गरबा गेला घाला तो घातला वासनेने परिणाम काय होतो वासनेच्यामुळे माणसाला जन्म भेटतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे ज्याला भगवंताचा अंतकाल स्मरण होतो तो भगवंताला परम प्राप्त होतो अंतकाले मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम भगवान म्हणतात अंतकाळच्या वेळेस जो माणूस स्मरण करतो तो माझ्या धामाला येतो जो ज्या विषयाचं ज्याचं चिंतन करतो शक्ती त्याच्यावर त्याचं जन्म मरण अवलंबून आहे हरिओम हरिओम शेवटच्या क्षणाला जशी वासना असते तसा आपल्याला पुढचा जन्म भेटतो आणि म्हणून माणसानं शेवटच्या क्षणाला आपल्याला काय वासना यावी याच्यावर अवलंबून आहे भक्तानं दया केली हे चांगलं आहे दया करणं हा माणसाचा धर्म आहे पण आसक्ती करणं मोहामध्ये फसणं हा अधर्म आहे माणसाला वाचवलं ठीक आहे पण हा अभिमान चढला ना की मी याला वाचवणार आहे माझ्याशिवाय याला कोणी नाही याचं मी मिळाल्यावर कसं होईल पण भरताना हा विचार केला का की ज्याची आई जो मुलगा गर्भात असतो तो बाहेर निघायच्या अगोदर तो भगवंत 2 वाट्या दूध करून ठेवतो फुट्टी तरोवर उष्ण काळा माशी जीवन त्याशी कोण घाली बाळा तुझा कोण करीत तो जीवनात वाढवणे श्रीपती सांगितले बाळा दुग्ध पाना करीत तो उत्पत्ती जीवन त्याशी हाडा मासाच्या देहामध्ये दुधाची उत्पत्ती करून ठेवतो करता करिता तो भगवंत आहे पण ते अभिमान चढतो की मी आता सामना करतो हे मी होय का हे चालेल मी होय का असं होय तसं होय अरे बस रे बाबाची तू गेल्यानंतर तुझ्यापेक्षा चांगलं होईल
तू करणारा नाही, करता करिता भगवंत आहे. तो प्रत्येकाला बुद्धी देतो आणि म्हणून अभिमान धरू नये, आसक्तीमध्ये फसू नये. आता तो हरणीच्या गर्भात गेला, पण त्याला पूर्वजन्माचे आठवण होती की मी राज वैभवाचा त्याग करून वनामध्ये आलो, तपश्चर्या करायला लागलो, पण हरणीवरती ममता तयार झाली आणि म्हणून मला जन्म हरणाचा घ्यावा लागला. त्यानं हरणाच्या जन्मात सुद्धा कोरडे पानं खायचे आणि एका दिवशी त्यानं आपलं जीवन नदीमध्ये समर्पित केलं. तो तिसऱ्या जन्मामध्ये एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. बसाई ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला, पण त्याला आठवण होती अगोदरच्या जन्माची की मी भक्तीचं प्रदर्शन करायला गेलो तर मला अधोगती झाली, हरणाच्या गर्भात जावं लागलं. आता मात्र मी भक्तीचं प्रदर्शन करणार नाही, म्हणून तो जन्मापासून वेड्यासारखा राहत होता. त्या ब्राह्मणाला 2 पत्न्या होत्या. एका पत्नीचा हात भरत होता, त्याला जड भरत म्हणत होते, आणि दुसऱ्या पत्नीला सुद्धा 2-4 मुलं होते. हा वेड्यासारखा राहायचा म्हणून सावत्र भाऊ याला जाच करायचे. सावत्राई याला सर्व कोणाचं उरलेलं काला कुला उष्टन खंडन खोडन द्यायची, पण हा तर विधी अवस्थेत होता. याला विषयामध्ये रुची नव्हती. जगण्यासाठी तो खात होता, खाण्यासाठी जगत नव्हता. काही लोक खाण्यासाठी जगतात, पण माणसानं खाण्यासाठी जगू नये, जगण्यासाठी खावं. जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढं खावं. खाण्यासाठी जगण्यामध्ये काही अर्थ नाही, जगण्यासाठी खावं. जगायचं आहे म्हणून काहीतरी पोटात पाहिजे भरती म्हणून तो खात होता. अशा रीतीनं त्याला जीवन जगायचं. त्याला भावांनी म्हणायचं की गुरं चालून आण, तर त्यानं माड आणणार गुरं चालता शेतामध्ये चालायची. त्याला वाटलं की मी जर चांगल्या पद्धतीने गुरं चालले तर माझ्या मागे हे रोज लज्जान लागेल आणि मग मला तर भगवंताची भक्ती करायची आहे, मला जन्माचं सार्थक करायचं आहे, म्हणून तो मुद्दाम वेळा बोलायचा. एके दिवशी त्याच्या भावांनी म्हटलं पावसाळा येणार आहे, तर बरं त्या माळावरून आपल्या शेतामध्ये जे पाणी येतं चारी खोदून ते पाणी नालीमध्ये काढायचं, म्हणून त्याला पाठवलं. त्याने त्या नालीचं पाणी आणून शेतामध्ये घालून दिलं. आता भावांनी त्याला काम सांगायलाही कंटाळा केला की हा चुकीचं काम करतो. हा बाबा घरून जे मिळालं ते खायचा आणि शेतात जाऊन एका वृक्षाखाली भजन करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. एके दिवशी काय झालं, एका चोरांचा जो मुख्य होता सेनानायक, त्यानं देवीला नवस कबूल केला होता की मला जर मुलगा झाला देवी तर मी तुला नवस देईल नरबळीचा. पूर्वीच्या काळात नरबळी द्यायचे, लेकरं उचलून न्यायचे आणि त्यांना देवीच्या पुढे कापायचं, नरबळी द्यायचे. अंधश्रद्धा होती ती. तसं त्याने त्या आता नरबळी द्यायचा. नरबळी देण्यासाठी एकाला पकडूनही आणलं, पण त्या माणसाला कळालं की आपल्याला हे मारणार आहे, म्हणून त्यानं युक्ती करून मला लग्न करायची असं म्हणून तो त्यांच्या हातातून सटकून गेला, पळून गेला. आता नरबळीचं द्यायचं, मंदिरापर्यंत सर्व आले, काय करावं काय करावं. मग त्या राजानं, भिल्लांच्या राजानं सांगितलं की तुम्ही जा आणि कोणी जर भेटेल त्याला घेऊन या. शिपाई शोधत आले आणि एका झाडाखाली त्यांनी या बाबाला पाहिलं. आता हा बाबा देहावरती उदास होता, जे आलं ते खात होता, त्याच्यामुळे निश्चिंत होता, चिंता कुठली नाही, आणि म्हणून त्याचं शरीर सुद्धा धष्टपुष्ट होतं. एखाद्या माणसाला किती जरी पक्वान्न खायला असले पण चिंता असेल तर चिंता बडी डाकणी गाठकणी जागा. चिता चिंता समाख्याता बिंदू मात्रेन. फक्त एका बिंदूचा फरक आहे चिंता आणि चितेमध्ये. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. म्हणून चिंता करणारे माणसं
हे कधी असे लठ्ठ म्हणत नाही, स्थूल म्हणत नाही, असे वाकडे काल दुबळे असतात, पतले असतात. शिपाई आले, त्यांनी पाहिलं की वावा देवी तर प्रसन्न होऊन जाईल, चांगला मजबूत माणूस भेटतोय. त्याला पकडलं, घेऊन गेले, मंदिराजवळ घेऊन गेले, त्याला स्नान घातलं, त्याला चांगले कपडे नेसवले, त्याच्या गळ्यात हार घातले आणि वाद्य वाजवत वाजवत मंदिराच्या आजूबाजूला त्याची मिरवणूक काढली. मंदिरामध्ये घेऊन गेले आणि त्याला त्या ठिकाणी मान खाली करायला लावली. त्या सेनानायकानं आपली तलवार बसली आणि तलवारीचा वार करणार एवढ्यामध्ये काय आवाज झाला. देवी त्या दगडातून दुभंगली मूर्तीतून आणि देवी प्रकट झाली. त्या भिल्लाच्या हातातली तलवार हिसकली आणि त्याच तलवारीनं त्या भिल्लाच्या मस्तक त्या देवीनं उडवलं. भरताने सर्व पाहिलं. ज्याको राखै साह्या उसे मार सकेला. ज्याचा रखवाला भगवंत आहे त्याला कोणी मारू शकत नाही. आणि म्हणून तो त्याला अजून त्याची भक्ती दृढ झाली की भगवंत खरोखर म्हटलेला आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात. तो भगवंत मागेच आहे, त्याचं ब्रीद वाक्य आहे, अनन्या चिंतेतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मला अनन्य भावानं बसतो त्याचा योगही मी आणतो, त्याचा सांभाळही मी करतो. योग आणणं म्हणजे त्याच्या ठिकाणी काही गोष्टी जुळून आणणं आणि क्षेम म्हणजे जुळून आणलेल्या गोष्टी टिकून धरणं हे भगवंत करतो. आणि म्हणून आपण उगाच चिंता करू नये, फक्त त्याचं चिंतन करावं, तो आहेच आपला सांभाळ करणारा. आता तिथून हा बाबा निघाला आणि परत झाडाखाली जाऊन आपलं भजन करायचं. एके दिवशी त्या शेताच्या बाजूला एक रस्ता होता आणि त्या रस्त्यानं छिन्न प्रांताचा राजा रहुगण पालखीमध्ये बसून कपिल मुनीच्या आश्रमाकडे जात होता. नेमका त्या ठिकाणी आला आणि त्या पालखी वाहणारे जे भोई राहतात त्याच्यातला एक भोई थकला. त्याच्यामुळे आता पालखी पुढे नेता येत नव्हती. राजानं सांगितलं दुसऱ्या भोयांना की हा थकला, याला चालता येत नाही, पण कोणीतरी बघा आणि त्याला पकडून आणा आणि आपली पालखी घेऊन चाला. ते पालखीचे भोई माणूस शोधायला लागले. त्यांना हा बाबा म्हणत जळ म्हणत दिसला. त्यांना वाटलं आता हा चांगला धष्टपुष्ट आहे, याला काही ओझ होणार नाही पालखीचं. त्याला पकडलं, घेऊन गेले आणि त्याला पालखीला दुखलं. भरत राजा मनात विचार करतो, वार वा प्रारब्ध. एक वेळ या सार्वभौम देशाचा राजा मी, भरत खंडाचा राजा, आणि त्या राजाच्या प्रारंभानुसार त्याला काय हरणाचा जन्म घ्यावा लागला. त्याच्यातून निघाला तर ब्राह्मणाच्या घरी त्याला तारीख ओढावी लागली, त्याला गुरु ओळावे लागले. त्याचा भग देण्यासाठी त्याला पकडून नेलं हे प्रारब्ध. आणि आता जो राजा स्वतः पालखीत फिरायचा त्याला आता राजाची दुसऱ्यांची पालखी खांद्यावर घेऊन जाण्याची पाळी. पण भरताची दृष्टी सर्वाभूती पाहे एक वास्तव. त्याला सर्वदूर भगवंत दिसत होता आणि म्हणून तो पालखी घेऊन तो चालायचा, पण पायाकडे पाहायचा. कुठे मुंग्यांची लाईन आली तर कुठे जवळ पाय टाकायचा, कुठे उड्या मारायचा. कारण त्याला माहित होत कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची.
आम्ही जर भगवंताची 2-2 तास पूजा करत असतो, पण कोण्याही जीवाचा कोण्यातरी जीवाचा जर मत्सर करत असतो तर आमची पूजा ते निरर्थक आहे. मंदिरात जाऊ नका, तास 2-2 तास बसू नका, फक्त सर्वांशी प्रेमानं वागा, कोणाचा द्वेष करू नका, कोणाची हिंसा करू नका, कोणाचा मन दुखू नका, तुम्हाला भक्तीचं फळ जरूर मिळेल. पण आमचं काय, आम्ही घंटे 2-2 तास मंदिरात बसतो आणि याचा द्वेष करतो, त्याचा द्वेष करतो, कोणाचा भावाचा भावाशी बरं नाही, बापाशी बरं नाही, साधूचा द्वेष करतो. सामान्य लोक तर समजले बाबा, पण सर्वात ज्यादा आमची जात आहे. एक साधू पुढे गेला की दुसरा त्याला प्रयत्न करतो की हा कसा काय मागे, तो त्याची बदनामी करतो, तो त्याची बदनामी करतो. म्हणजे मनामध्ये सर्व आसक्ती, द्वेष, मत्सर, लोभ भरलेला आहे. पण भक्ताच्या मनामध्ये काहीच नव्हतं, सर्वाभूती पाहिजे. कारण त्याला भक्तीचं वर्म माहित होतं. भगवंत जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चित भक्ती योग झाला. हा भक्ती योग आहे माझा. जे जे भेटे भूत सर्वाभूती पाहे एक वासी. आणि म्हणून तो असा चालायचा, चालता चालता पालखीला धक्का बसायचा. एका वेळेस पालखीला चांगला झटका बसला आणि पालखीचा दांडा राजाच्या डोक्याला लागला. राजाला त्याचं दुःख झालं आणि राजा शिपायांना त्या बोयांना शिव्या देऊ लागला. अरे चांगले चाला ना, असे काय चालताय? हे तिघ भोई म्हणायला लागले, महाराज आम्ही चांगले चालतोय, शांत चालतोय, पण हा नवीन जो आलेला आहे कधी, हा कधी उड्या मारतो, कधी जवळपाय टाकतो, कधी हसतो, कधी रडतो. याच्यामुळे ही पालखी अशी डगमग होते. तेव्हा रघुगण त्याच्याकडे पाहून व्यंग करतो त्याचं, अरे खरंच तुझ्यामध्ये ताकद नाही, तो दुबळा आहे ना, आणि म्हणून तुला पालखी चालवत नाही, घेऊन चालता येत नाही. त्याच्या शरीराला पाहून अद्वात बनले. भरत काही बोलत नव्हता, पण जेव्हा राजा त्याला अतिशय बोलायला लागला तेव्हा भरतानं विचार केलं की मी जर आता तोंड उघडलं नाही तर हा राजा नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोक. हा माझा महिमा मी कोण आहे जाणत नाही, आणि हा या शरीराला पाहून बोलतोय, तू पुरुष आहे, तू जाणा आहे, तू बारीक आहे, तू असा आहे, लट्ट आहे, अमुक आहे, धमुक आहे. याला समज द्यायलाच पाहिजे. तेव्हा आता भरत म्हणायला लागला, हे राजा, तू मला बोलतोय की या शरीराबद्दल बोलतोय? अरे हे शरीर तर पंचमहाभूतांचं जड आहे. स्थूल, जड, बारीक, गौरव, काळ हे सर्व शरीराचे धर्म आहे. मी तर निर्विकारी, निराकारी आहे. आणि तू या शरीराला बोलतो मी म्हणतो ना, ही तुझी भ्रांत आहे, तुला भूल पडलेली आहे, तुला भ्रम पडलेला आहे. तू विचार कर, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा मोठी जाणे, आत्मा राम त्याचा मोठी जाणे. कोणाचे
हा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा यात गोविंदा माधवा यात मी तुहा विचार विवेके शोधावा मी तुहा विचार विवेके करावा गोविंद माधवा यातुने गोविंद माधवा यातुने तुहा विचार विवेके शोधावा तुहा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा गोविंद माधवा यातुने अरे राजा तू मला म्हणतो तू जिवंत आहे का मेलेला आहे तुला शिक्षा झालीच पाहिजे तर तू विचार कर हे शरीर कोणाचं आहे हा देह कोणाचा आहे त्या राजाच्या भक्ताच्या मुखातून हे शब्द ऐकल्याबरोबर रोहगणाला आश्चर्य वाटलं अरे बापरे माझ्या हातून काहीतरी अपराध दोष घडला हा कोणीतरी विदेही महात्मा आहे आणि या विदेही महात्म्याला मी बोललो आता रोहगणानं पालखीतून उडी मारली आणि त्या भक्ताच्या पायात लोटांग घातला महाराज मी रघुगण राजा आहे सिंध प्रांताचा मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कोण आहे परमहंस आहे का योगी आहे का कपिल महाराज आहे मी ज्यांच्याकडे ज्ञान घेण्यासाठी जात आहे ते आहे सांगा मला मी अज्ञानी आहे मी तुम्हाला अद्वा बोललो त्याच्याबद्दल मला क्षमा करा आता भरत हात संत होता दया क्षमा ज्याच्यांगी संत तोची दाना जगी दया क्षमा ज्याच्यांगी भरताना म्हटलं काही हरकत नाही तुम्ही तर फक्त सिंध प्रांताचे राजे आहे पण मी भरत खंडाचा राजा होतो भगवंताच्या भक्तीसाठी मी राजवैभवाचा त्याग केला आणि भगवंताची भक्ती करू लागलो पण नंतर काय माझी वासना हरणाच्या गर्भात गेल्यामुळे मला हरणाचा गर्भ प्राप्त झाला त्या देहाचा त्याग करून मी एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलो आणि वेड्यासारखा मुद्दाम राहायला लागलो पण राजा तो आपल्या जन्माचं सार्थक करून घे जा त्या ठिकाणी आणि कपिल मुनींकडून ज्ञान मिळवून घे आता तो रघुगण म्हणतो की मला कपिल मुनी महाराजांकडे नाही जायचं मी तुमचे पाय पकडतो तुम्हीच माझे गुरु आणि मला ज्ञान द्या तेव्हा भरत म्हणाला राजा सूक्ष्म बुद्धीने ज्या शंका काढल्यास त्याला माझे उत्तर आहे स्वामी सेवक संबंध भेद ज्ञानानेच मानले तत्व विचारात ते बसत नाही यह परलोकातील सुखांच्या अपेक्षेने मनुष्य यज्ञ याग विधी करतो पण ते सुख सुद्धा नाशवंत आहे माणसाला जर सुखच पाहिजे असेल तर त्याला तत्वज्ञानाचा ज्ञानामध्ये सुख मिळते नाना शास्त्रे पठे लोको नाना दैवत पूजनाम आत्मज्ञान विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम जोपर्यंत जीवाला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याने किती शास्त्र वाचले किती ग्रंथ वाचले तरी त्याचं ते व्यर्थ आहे पृथ्वी आणि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम तत्फलम कोटि घोरेषु आत्मज्ञान समोपमम्
हे संपूर्ण पृथ्वीवर असणाऱ्या तीर्थांवर जे स्नान केल्याचं पुण्य, त्या तीर्थांवरती दान केल्याचं पुण्याचं फळ जेवढं भेटेल त्याच्या कोटीपट अधिक फळ एका भगवंताच्या अध्यात्म ज्ञानाने मिळतं. कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने, कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने, कोटी कोटी यज्ञ नित्य जाताने, कोटी यज्ञ नित्य जाताने. एक हरी नाम जपता गडे, जपता गडे, जपता गडे. एक हरी नाम जपता गडे, जपता गडे, जपता गडे. हरी मुखी गाता हर पदी गीता, हरी मुखी गाता हर पदी गीता. एक हरी नाम जपता गडे, जपता गडे, जपता गडे. हरी मुखी गाता हर पदी गीता. भरत मुनीनं राजा रघुगणाला आत्मज्ञानाचा उपदेश केला. पुढे भवाटवीचं वर्णन ऐकवलं. भव म्हणजे संसार, अटवी म्हणजे अरण्य. हे संसारूपी अरण्य किती भयानक आहे. याच्यामध्ये आशा तृष्णा रूपी मगरी आहे, काम क्रोध रूपी त्या ठिकाणी विषारी सर्प, अनेक उपमा दिलेले आहे. आणि अशा भयंकर अरण्यामध्ये हा जीव अटकतो, भटकत फिरतो आणि त्याला त्या ठिकाणी अतिशय दुःख होतं. नंतर त्याला नरकांचं वर्णन केलं की 28 प्रकारचे नरक आहे. जो मनुष्य जी स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाचा आशा करते किंवा विचार करते, त्या ठिकाणी तिला तप्त लोखंडाच्या खांबाला आणि तिला आलिंगन द्यायला लावतात. जो मनुष्य पाप करतो, कोणाला तप्त तळलेल्या उकळलेल्या तेलामध्ये टाकतात, कोणाला कडक अशा तप्त लोखंडावरती चालवल्या जातं. असे अनेक प्रकारचे 28 प्रकारचे नरक आहेत. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला त्या नरकाच्या दुःखाची प्राप्ती होते. हे ऐकल्यानंतर राजा परीक्षिती घाबरले. शुकदेवांना म्हणतात, महाराज एवढ्या प्रकारचे नरक आणि इतक्या यातना, माझ्या हातून सुद्धा पाप झालाय, मग माझा उद्धार होईल की नाही? मी साधूचा छळ केलाय. या भयंकर नरकातून, या भयंकर पापातून मुक्तता कशी होईल हे सांगा. तेव्हा शुकदेवजी म्हणता, राजा घाबरू नको, पापाला घाबरू नको. अरे या जगात पाप करणाऱ्या माणसाची जितकी पाप करण्याची शक्ती नाही, तितकी शक्ती एका भगवंताच्या नामात आहे. नाम दोषयावतीर शक्तीर पाप निर्हरणे हरे, तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातके जना. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही जगती. जेवढी नामाची शक्ती आहे तेवढं या जगात पाप नाही. आणि म्हणून तू चिंता करू नको. किती जरी दुराचारी पापी मनुष्य असला तर भगवंताच्या पवित्र नामानं त्याला मुक्त होता येतं, पापातून मुक्त होता येतं, त्याचा उद्धार होतो. ही कथा सांगण्यासाठी शुकदेवजी राजा परीक्षितीला अजामिळ आख्यान सांगत आहे. सुतजी शौनकादिकांना ती कथा सांगत आहे. आता आपण अजामिळाची कथा ऐकू. तत्पूर्वी जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय राधा रमण
सुतजी म्हणाले की ज्यानं भगवंताच्या चरणाचं स्मरण एकदा जरी धरलं आणि त्या भगवंताचं नाम एकदा जाणून जरी घेतलं तरी त्याचं अनेक पापातून मुक्तता होते. भगवंताचं नाम घ्यायचं पण जाणून घ्यायचं. आम्ही देवाचं नाव घेतो पण आम्हाला ते देवाचं नाव जाणणे म्हणजे समजणे, जाणणे म्हणजे ओळखणे. वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं आहे ना मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. पण आमचे कीर्तनकार लोक म्हणतात की रामकृष्ण म्हणा पण ते पुढचं पूर्वार्थ सोडून देतात. उघडा मंत्र जाणा. जाणा म्हणजे काय हो? जाणा म्हणजे समजा. उघडा मंत्र कोणता आहे? भगवान शिवाकडे भगवान शिव शतकोटी रामायणाचं भजन करायचे, पारायण करायचे. एकदा देव दानव आणि मानव त्या भगवान शिवाकडे गेले आणि भगवान तुम्ही या रामायणाच्या शतकोटी रामायणाच्या एवढ्या आनंदामध्ये रसामध्ये तुम्ही आनंदित राहता, एकटे तो आनंद भोगता, आम्हालाही द्या ना. म्हणे ठीक आहे भोलेनाथ आहे. 33,33,33,333 असे श्लोक त्यांनी देव दानव आणि मानवांना दिले. राहिला एक श्लोक. आता यांना एवढं भेटल्यावर यांनी समाधानी व्हायला पाहिजे ना. पण माणसाची वृत्ती अशी आहे जे भेटलं त्याच्या समाधानी पण अजून पाहिजे, अजून पाहिजे. माझं तर माझं पण तुमचं पण माझं. ते म्हणायला लागले देवा एक श्लोक बाकी आहे तो द्या ना. त्या श्लोकामध्ये 33 शब्द अक्षर होते. त्या श्लोकामध्ये 32 अक्षर होते. भगवान शिवानं 10 अक्षर सर्वांना वाटले, 2 अक्षर राहिले. भगवान शिव म्हणाले की तुम्हाला आता मी सगळी वाटणी केली पण 2 अक्षर काही देत नाही. ते 2 अक्षर होते राम. आणि ते भगवान शिवानं आपल्याजवळ ठेवले. म्हणजे भगवंताचं नाम हे 2 अक्षरी आहे. आणि भगवंताचंच नाम काय पण तुम्ही सुद्धा भगवंतांचं नाम सुद्धा 2च अक्षरी आहे. तुझं नाव काय माहिती? सुरेखा. सुरेखा किती अक्षर झाले? 3. या तुझ्या नामाच्या अक्षरांना 4 गुणावर सुरेखा 3 अक्षर 3 चौक 12. नाम को चतुर्थ गिनो समय 5 मिलाने का काम. त्याच्यामध्ये 5 मिळवा. 12 5 उसकी दुप्पट करो, उसको 8 से भागो, जो रहेगा वही है राम. काय राहिलं? 2 राहिले ना, तोच राम. बाबांचं नाव काय आपल्या चेअरमन साहेबांचं? तुमचं नाव नाही माहित का तुम्हाला? बबनराव. बबनराव 5 अक्षर. 5 नाही 5 धरू ना आपण. 3च तर झालं आपलं गणित. आता 5च धरू. 5 चौक 20. नाम को चतुर्थ गिनो उसमें 5 मिलाने का काम. त्याच्यात 5 मिळवा. 25. उसकी दुप्पट करो, 8 से भागो. काय राहिलं? 2 राहिले. सूर्यभान. सूर्यभान 4 अक्षर सूर्यभानाचे. 4 चौक 16. उसमें 5 मिलाने का काम. 16 5 उसकी दुप्पट करो. त्याला 8 भागा.
तुम्ही राम आहे की नाही? मग आपलंच नाव आपल्याला घ्यायला काय अर्थ नाही. तुम्ही तत्त्वम अशी ते तू आहे हे वेदाचं महावाक्य आहे. पण आपण असे गाफील झालो महाराज, आपण आपल्याला भुललो आणि इकडे तिकडे फिरलो. भगवंत म्हणतात, शुकदेवजी म्हणतात की जो कोणी अंतकाळात ज्यावेळेस भगवान नारायणाच्या चरणाचं स्मरण करून त्याचं नाम जाणून घेत, याला जाणून घेणं म्हणतात. हे जे नाम तुम्हाला सांगितलंय गणित कोणी सांगत नाही, पण हे तुम्हाला मी प्रकट करून दाखवलं की भगवंताचं नाम कसं आहे, नामच काय आहे, त्याचं हे शास्त्र आहे. तसा एक कान्यकुब्ज नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता, ज्याचं नाव अजय होतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वेद संपन्न होता. भिक्षा मागून आणि आपला उदरनिर्वाह करायचा. एके दिवशी तो बाहेर गावून भिक्षा मागून आला आणि वाटेने येता त्याच्या गावाच्या बाहेर एका झोपडीमध्ये एक वेश्या एका माणसाबरोबर प्रणय लीला करत होती, कामलीला करत होती. ते दृश्य त्या अजामिळानं पाहिलं. आपण म्हणतो विकार विकार जे आहे, हे विकार म्हणजे तो हे आत आहे का बाहेर आहे बाबा? शरीराच्या आत आहे का बाहेर आहे? काम क्रोध लोभ मद मत्सर आत आहे का बाहेर आहे? आपण म्हणतो आत आहे, पण मी म्हणतो बाहेर आहे. जोपर्यंत त्या डोळ्यानं ते दृश्य त्यानं पाहिलं नाही तोपर्यंत त्याच्या मनात काम निर्माण झाला का? त्याच्या मनात काम नाही निर्माण झालं. सर्व इंद्रियांमध्ये बेकार इंद्रिय जर कोणी असेल तर हे डोळे आहे. आपले सूरदास महाराज, त्यांचं नाव तुलसीदास, सूरदास. सूरदास घरून निघाले भगवंताच्या प्राप्तीसाठी. त्यांचं नाव बरं काय असेल? नदी रस्त्यानं चालले आणि एका नदीवरती पाणी भरणाऱ्या बाया होत्या. त्या घागरी घेऊन डोक्यावरती पाण्याचं भांडी घेऊन चालल्या. एक स्त्री अतिशय सुंदर होती आणि त्या स्त्रीवरती ते सूरदास आकर्षित झाले आणि तिच्या मागे मागे गेले. तिचा पती ते डोक्यावरचा हंड उतारले आणि बाहेर आला. त्यानं पाहिलं की हे सूरदास मागे आहे. आता सूरदास त्या बाईच्या मागे त्या माणसानं विचारलं कोण आहे, तुम्ही चालला, काय चालला? तिथे गेल्यावर तो भानावर आला की मी ते देवाच्या प्राप्तीसाठी जात होतो आणि मी आलो कसा इथे, या डोळ्यांनी मला आणलं. म्हणून त्यानं काय केलं, त्या ग्रस्ताला म्हटलं की मला काम आहे तुमच्याशी, मला 2 सोळे द्या. तो म्हणे, त्याला काही वाटलं विचारायला असेल काय काम, मी लगेच देतो म्हणे तुम्हाला माझं काम करून. त्याने 2 सोळे आणले. सोळे म्हणजे धामणा, ते पोती शिवण्याचे. यानं ते 2 सोळे घेतले आणि त्या डोळ्यांमध्ये घातले, डोळे फोडून टाकले की तुम्ही पाप केलं ना, तुमच्यामुळे मी या ठिकाणी आलो असेल त्या मागे. आणि म्हणून विषय विकार हे आत नाही बाहेर आहे. त्या बाहेरच्या विकारांना आपण ह्या 9 द्वारातून मध्ये घेतो. 2 डोळे आहे, 2 कान आहे. या स्पर्शामध्ये 9 जे इंद्रिय आपले 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय, या देहाला 6 दरवाजे आहे, 10वा मुक्त आहे. 9 दरवाज्यातून हे विकार कधी येतील सांगता येत नाही. आणि म्हणून संत महात्मे या जीवाला शांत सावध करतात. मुसाफिर जागते रहना, नगर में चोर आते हैं. मुसाफिर जागते रहना, नगर में चोर आते हैं. मुसाफिर
चोर आते मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं। हे देहाती नगर आहे आणि या नगरात चोर येतात कधी चोरी करून जातील सांगता येत नाही संभालो माल अपने को माल कर रखसिलाने में मांद कर रखसिलाने में जरासी नींद गफलत में जरासी नींद गफलत में झपट गटड़ी उठाते हैं मुसाफिर जागते रहना नगर में चोर आते हैं। या देहाती नगरात चोर येतात म्हणून जागते रहो सोने वाले जागते रहो संत सांगतात उठा जागी वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखविव्य साजन माझा उठा जागी वारे आता मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा सर्व मिथ्या हे जाणून शरण